नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, फक्त 15 दिवस थांबा, तुम्हाला विश्वासही बसणार नाही असे नेते भाजपात येणार। गिरीश महाजनांच्या दाव्यानंतर नेमकी ते नेते कोण असणार, आली सर्वात मोठी नावे समोर। काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊयात। दरम्यान मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे आधीच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। सकाळी महाविकास आघाडीला हा मोठा धक्का बसलेला असतानाच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आणखी नव्या भूकंपाचे संकेत देऊन उडवली सर्वच महाराष्ट्रातील नेत्यांची झोप। त्यांनी म्हटले की फक्त 15 दिवस थांबा, अजून मोठे भूकंप राज्यात होणार आहे, तुम्हाला विश्वासही बसणार नाही असे नेते भाजपामध्ये येणार, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे। तर त्याचे संकेत आधीच गुलाबराव पाटील यांच्याकडून मिळाले होते। त्यांनी थेट भाजपलाच इशारा देत म्हटले की तुम्ही सत्तेत बसले ते आमच्यामुळेच बसले, जर आम्ही एक मोठा बंड केला नसता तर तुम्हाला सत्ता मिळालीच नसती। त्यामुळे गुलाबराव पाटलांच्या बोलण्याचे दोन अर्थ निघतात, एक म्हणजे त्यांनी भाजपला टोला लगावला आणि दुसरा म्हणजे अजून कोणीतरी सत्तेत येण्यासाठी उत्सुक आहे। नेमकी कोण आहे याची देखील राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा आहे। त्यामध्ये सर्वात मोठे नाव म्हणजे उद्धव ठाकरे गटाचाच कोणीतरी मोठा नेता आहे। तर काही जण म्हणतात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटातच भाजप शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणार, त्यामुळे संजय राऊत यांनी देखील मीडियासमोर येऊन पुढे बघाच काय होतं असे बोलून मोठा संकेत दिलेला आहे। तर मित्रांनो, गिरीश महाजन यांनी केलेला आधी दावा व त्यानंतर गुलाबराव पाटलांनी दिलेला भाजपला टोला व त्यातच संजय राऊत यांनी जशा निवडणुका जवळ येतील तसे बघाच काय होते। तर यावरून तुम्हाला काय वाटतं की कोण कोणत्या पक्षात जाईल किंवा कोण कोणत्या पक्षातून आपल्या पक्षात परत येईल, याबद्दल तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।